तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, संध्याकाळच्या आता आहे ना 5 वाजले आणि चहाचा टाईम झालेला आहे। तर पहा, मी इकडे ना चहा ठेवून घेतलेला आहे। तर उकळायला आहे आपला चहा, आणि ते पण पहा इथं मी ना चहा घेतलेला आहे प्यायला। आणि इकडं या कपामध्ये ना शिवांशीला दूध चहा देणार आहे मी। तिला आहे ना खारी बुडून खायची म्हणून। शिवांशी गरम आहे, थांब। आणि इथं आहे ना दिदीला ठेवलाय, तर ते ट्युशनला गेलेली आहे, येईनच आता। शिवांशी गरम आहे। इकडं शिवांशी पहा कॉम्प्युटरला येलाय ना कार्टून लावून दिलेलं आहे। येड्यावणी करते ती, तिला जोडी नाही ना कोणी खेळायला इथं, मग ते त्याच्यामुळं झोपेतून उठली। तर म्हणलं तू घडीभर आहे ना कार्टून बघ, तिला दिलंय लावून। तर हे पहा इथं मी चहा पिते, या तुम्ही पण सगळे चहा प्यायला। तर बघा, झालाय माझा चहा पिऊ, आणि शिवांशीला पण दूध ती पाजलं। तर आता आहे ना एकदा सगळे घर झाडून घेते मी। बाहेर पहा कसं पाऊस, म्हणजे असं आभाळ आल्यासारखं झालेलं आहे। पहा, आभाळ आल्यासारखं वातावरण झालंय। तिकडं पहा सूर्य चाललाय मावळायला, किती छान दिसतं। तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे, पण काय स्वयंपाक करावा ते डोक्यात विचार चालू आहे। पहा, तर पहा मी लागले भाकरी करायला। तर मी घरून आहे ना बाजरीचं पीठ आणलं होतं, तर मी ना आता भाकरी करून घेते। हे पहा इथं भाकरी घेतलेल्यात मी करून, अशाच मी 2 भाकरी। आणि आता काहीतरी ना कालवण बनवायचं डोक्यात आहे, पण काय बनवा आता विचार चाललाय। तर पहा आता मी ना इथं आहे ना की कोबू आणलाय, तर कोबू बनवणार आहे। भाजीला मशी घरात, पण दीदीला आवडत नाही पहा काही जरी बनवलं तरी। मम्मी हे कशाला केलं, ते कशाला केलं असं म्हणत असती। तर पहा मी ना आता कोबू करते। तर पहा इथे कोबू कापून घेतलेला आहे मी। तर पहा इथं आहे ना मी शिजायला टाकलेला आहे कोबू, आणि मी ना आता याच्या तव्यावर थोडे शेंगदाणे भाजून घेते, आणि उशिक लसूण शेंगदाणे ना त्याच्यामध्ये बारीक करून टाकते। तर पहा इथं आहे ना शेंगदाणे आणि लसूण टाकलेलं आहे मी बारीक करून। तर इथं आहे ना आता कोबू शिजतोय तोपर्यंत चहाचे त्याचे भांडे येतं, तर मी ना हे घासून घेते। शिवांशीचं पहा इथं चालू आहे बॅट बॉल खेळायचं काम। पहा एकटीच कशी खेळती घरातच। तर तिला आहे ना मी काय बाहेर घेऊन नाही जात, कारण अजून म्हणजे गरमी सुरू व्हायला लागलेली आहे। आता इथून पुढं मी घेऊन जात जाईल। थंडी होती याच्या आधी ना, त्याच्यामुळे काही नेत नव्हती। तर हे पहा मी सगळे भांडे इथं घासून पालथे घातलेले आहेत नितळायला, कारण लगेच लावले का मग त्याचं आहे ना पाणी गळतं। आणि इकडं आहे ना आपलं कोबू पण झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे। तर इकडं आहे ना दीदी आहे, तर काय करते बघू शिवांशीचं काय चाललंय। काय करते शिवांशी, काय करते दीदी? तर दीदी गेली ती पहा बाहेर खेळायला, आली आत्ताच, आणि चहा बरोबर खारी खाती ती। तर बघा दीदीला विचारू आपण, दीदीचा आज आहे ना पेपर होता संस्कृतचा, तर कसं केला दीदी पेपर? चांगला होता। सोपा होता का? सोपा होता। 1150 पर्यंत आहे ना पेपर झाला होता। त्याच्यानंतर मार्क मोजले, तर एक मार्क मागं धरून चालले होते। 60 मार्क्सचा पेपर आहे, तर 52 येऊन जाते। काही मार्क राहते त्याची मिस्टेक होईल। हा, तर ते ना केवी मध्ये पहा, तर तिथे आहे ना लय स्ट्रेट आहे।
बॉल कुठं टाकलाय तू? तर पाच स्वयंपाक ते झालाय माझा आत्ताच. आणि बसले दीदी थोड्या वेळ गेली होती खेळायला, तर त्याची आहे ना परीक्षा चालू आहे, फायनल पेपर चालू आहे. तो इकडे लवकरच होते. तर रात्री ना तिचे पप्पा म्हणले तिला, दीदी तू जर 6वीमध्ये जर पास जर झाली तर पास जर झाली तरच मी तुला पुढे ॲडमिशन घेऊन दे, नाही तर घेऊन देणार नाही. तर ती रडायला लागली होती. तर तिला म्हणलं ती चांगला अभ्यास कर. तर अशी भीती दाखवावं लागते काहीतरी, नाहीतर अभ्यासच करीत नाही. तर तिच्या आजीचा पण फोन आला होता. तर त्या पण म्हणल्या तिथे अभ्यास कर बाई, तू काही करू नको पण अभ्यास कर, नोकरीत लाग. तर आम्हाला आहे ना म्हणजे दोन्ही पोरींना आहे ना शिकून चांगलं नोकरीत लावायचं आहे ना, स्वप्न आहे, इच्छा आहे. तर बघू आता पुढं काय करते ते, तुम्हाला तर बघायला भेटणारच आहे. सगळं काही त्यांच्यासाठी इथं आहे ना 500 माणसं दिले कार्टून लावून. तर हे बाहेर कसा अंधार पडलेला आहे. तर आता 7:30 वाजलेली येतं, जवळजवळ 7:30 पावणे 8 झाली असते. मी काय टाईम काय पाहिलेलं नाही आहे. पाहे आमच्या खाली इथं हे असा एरिया आहे बाहेर. आणि आता थंडी बिंडी कमी झाली ना, तर अशी बारीक अशी हवा म्हणजे सुरू राहते बाहेर. तर भारी वाटतं. गरमीच्या दिवसात बाहेर आतमध्ये तर गरमतं, पण असं बाहेर आहे ना गार हवेमध्ये आहे ना भारी वाटतं. आणि थंडीच्या दिवसात थंडी तर नकोच वाटते. तर इथं शिवाशीची पॅन्ट वाळायला घातली होती मी, काढायला आलते. कसा टाईम झाला आहे, अंधार पडलेला आहे. हे तिकडं मागं तिकडं लाईट आहे, लॅम्प चमकतोय. हे इकडं तिकडं आहे ना तिचे दिसतं बारीक बारीक खिडक्यासारखं ना. तर तिथं आहे ना ट्रेनिंग म्हणजे पोरं जे आहेत ना ज्यांची फॅमिली बरोबर नसते, तर त्यांच्यासाठी ती बिल्डिंग आहे तिथं राहते ती. इथे आमच्या समोरच्याच बिल्डिंग आहे ही पण म्हणजे असे फॅमिली क्वार्टर येत राहतात. हे इकडं पण समोर तेच आहे, ते तिकडं समोर जे दिसतंय तेच आहे. तर आता आवरलं आहे माझं स्वयंपाक सगळं. तर आता जेवण ते करायला टाईम आहे. तर थोड्या वेळाने मी आता दीदीचा अभ्यास घेणार आहे. तिथे पेपर चालू आहे, तर त्याच्यामुळे तिचा अभ्यास घ्यावाच लागतो. आणि तसा पण घ्यावाच लागतो, कारण KVमध्ये ती तर थोडंसं म्हणजे पूर्ण सेमी नाही आहे, पूर्ण इंग्लिश मिडियम आहे तर पूर्ण सब्जेक्ट तिला म्हणजे मराठी विषय वगैरे नाही आहे. तर सगळे येतं म्हणजे इंग्लिशमधूनच तिला सायन्स, सोशल सायन्स. आणि उद्या तिचा कॉम्प्युटरचा पेपर आहे तर चला आजचा हा व्हिडिओ असा होता. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. यासाठी आपले दररोजच्या दररोज व्हिडिओ पाहत जा. तर चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.